एकही पाण्याचा थेंब न घालता, थोडाही सोडा न वापरता कुरकुरीत कांदा भजी कसे होतील, शिवाय हे कांदा भजी बनवल्यानंतर सुद्धा ना उशीरपर्यंत मस्त असे कुरकुरीत कसे राहतील, हे अगदी छोटे छोटे टिप्स सांगून हा व्हिडिओ शेअर केला. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, मी 5 ते 6 कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे ना मी उभे अगदी असे पातळ चिरून घेतलेले आहेत. सोबतच ना या कांद्याच्या ना अगदी चुरून चुरून हाताने ना पूर्ण पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या. हे बघा, अगदी कांद्याच्या ना पाकळ्या कुठेही जोडलेल्या असतील ना तर ते हाताने ना असं पूर्ण चुरून चुरून ना आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट, कांदा हा उभा पूर्ण पातळ चिरून घ्यायचा. जितका पातळ चिरता येईल ना तितका पातळ चिरा आणि ह्याच्या पूर्ण अशा पाकळ्या हाताने चुरून चुरून मोकळ्या करून घ्या. आता इथे ना मी चवीनुसार मीठ घालून घेते, म्हणजे आपल्याला जी भजी बनवायची आहेत ना त्या मिठाचं प्रमाण मी इथेच घालून घेतलेलं आहे. तरी पण जर कमी वाटलंच तर आपण पुढे घालणार आहोत. दुसरी गोष्ट, आपल्याला इथे जे मीठ घातलं ना ते मीठ ना कांद्याला पूर्ण व्यवस्थित ना चोळून चोळून लावून घ्यायचंय, की आपला कांदा पूर्ण मिठामध्ये मुरला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला कांद्याला व्यवस्थित मिठासोबत चोळून घ्यायचंय. तर मी इथे ना एक अर्धा मिनिट ना पूर्ण कांदा मिठासोबत व्यवस्थित असं चोळून चोळून घेतलेला. बरेच जण ना ह्याच्यासोबत मसाले सुद्धा लावून घेतात, पण मी फक्त इथे मीठच लावून घेतलाय. आता झाकण ठेवून ना आपण याला फक्त एक 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात. तर आता इथे बघा 10 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि कांदा सुद्धा ना या मिठामध्ये मस्त असं मुरलेला आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसेल, पण अगदी जवळून तुम्हाला दाखवते. हे बघू शकताय, कांद्यांना ना किती छान असं पाणी सुटलेलं आहे. आणि असा कांदा तुम्ही मुठीत धरून पिळला ना तर याच्यातून पाणी सुद्धा गळते. हे बघा, मी थोडंही पाणी याच्यामध्ये वापरलेलं नाही बरं का, एक्स्ट्राचं अजिबात पाणी वापरलेलं नाही, पण मिठामुळे ना या कांद्याला पूर्ण असं पाणी सुटतं. आता मी इथे तुम्हाला चोळून पिळून दाखवले, पण असं तुम्ही पिळून वापरू नका. आता 1 टीस्पून इथे ना लाल मिरची पावडर घालायची आणि सोबतच ना अर्धा टीस्पून आपल्याला इथे ना ओवा घालायचा आहे. ओवा नाही, इथे हातावरती मस्त असं चुरूनच घालायचा. इथे आपण थोडाही सोडा नाही वापरणार आहोत. त्याच्यासाठी इथे भजे आपले मस्त असे कुरकुरीत व्हावे त्यासाठी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आणि त्यासोबतच आपल्याला इथे बेसनचं पीठ घ्यायचं. तर इथे मी 1 कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आता हे बेसनचं पीठ किती लागेल ना ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला, पण अगदी थोडंसं बेसनचं पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचे आणि ह्या कांद्यासोबत आपल्याला इथे चोळून घ्यायचे. लक्षात घ्या, पूर्ण अगदी सगळंच बेसनचं पीठ याच्यामध्ये नाही घालायचं, कारण आपण इथे एक थेंबही पाण्याचा वापर नाही करणार आहोत. त्याच्यासाठी ना बेसनचं पीठ जसं लागत असेल ना तसं घेत घेत आपल्याला ह्या कांद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय. तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही बेसनचं पीठ कांद्यामध्ये लावत जाल ना तर तुम्हाला असं वाटेल की पूर्ण अगदी कोरडं झालेलं आहे, पण जसं जसं मुरत जाईल ना पीठ बेसन कांद्यामध्ये जसं मुरत जाईल ना तसा तसा तो अगदी कोरडा पडत जाईल. आणि जसं लागेल तसे ना अगदी थोडंसं आपल्याला बेसनचं पीठ याच्यामध्ये वाढवत जायचं. आणि आता हे बघू शकताय, कांद्यामध्ये बेसनचं पीठ किती मुरलेलं आहे, तरी पण कांदा बेसनच्या पिठापासून खूप जास्त असा वेगळा होतोय. तर आता याच्यामध्ये ना मी परत थोडंसं बेसनचं पीठ ना याच्यामध्ये आता घालून घेते. तर सगळं नाही घालायचं, लागत असेल तसं थोडं घालायचं. आता थोडं घातलंय, आता थोडं मी बाजूला ठेवते. आता हे परत एकदा याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचंय. तर इथे ना तुम्ही अगदी तांदळाच्या पिठाचे जेवढं प्रमाण सांगितले ना तेवढंच घ्या. बेसनचं पीठ फक्त थोडं करून काही जणांना कमी जास्त लागू शकतं. तुम्ही कांद्याचं प्रमाण इथे किती वापरणार आहोत त्याच्यावरती डिपेंड आहे. आता तुम्ही इथे बघाल की बेसनच्या पिठामुळे कांदा अगदी याच्यामध्ये ना एकजूट होत नाहीये, अजूनही वेगळाच होतोय. तर आपल्याला ह्याच्यासाठी पाणी नाही वापरायचं, तर काय वापरायचं ते सांगते तुम्हाला. तर इथे बघा, मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं, त्याच्यातलं फक्त ना 2 टेबलस्पून इतके, 2 मोठे चमचे आपला पोहे खायचा चमचा असतो ना, अगदी त्याने मी इथे कडकडीत तेल याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता चमच्याच्या साह्याने मी ह्याला एकत्र करून घेते, कारण काय होतं, तेल गरम आहे तर हाताला चटके बसू शकतात. त्याच्यासाठी चमच्याने फक्त अगदी व्यवस्थित असं एकजूट करून घ्यायचं. आणि आता इथे बघा, याच्यामध्ये ना अजून बेसनचं पीठ व्यवस्थित असं याच्यामध्ये मुरलेलं नाहीये, म्हणून मी ना इथे थोडंसं बेसनचं पीठ पाठीमागे ना शिल्लक ठेवलं होतं. आता हे राहिलेलं आपण याच्यामध्ये घालूयात. बऱ्याच वेळा आता याच्यामध्ये मिक्स करताना कसं हाताला चटके बसतात, तर थोडंसं पीठ पाठीमागे ठेवलं ना तर याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायला ना हाताला चटके बसतील आणि अगदी सहज सुद्धा व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, पण आता तेल अगदी जास्त जातं. अगोदर सुरुवातीला गरम होतं, पण थोडंसं आता हाताला चटके बसणार नाहीत इथपर्यंत झालेलं आहे. आणि आता ह्याला ना व्यवस्थित आता आपण हाताने चोळून घेऊया. तर हे बघा, हाताने अगदी चोळून घेतलं ना तर अगदी व्यवस्थित असं आपल्याला पीठ पाहिजे तसं पाणी न वापरता परफेक्ट तयार झालेलं आहे भजी बनवण्यासाठी. तर आता इथे ना गॅसवरती मी तेल सुद्धा मस्त असं गरम करायला कढईमध्ये ठेवून दिलेला. तेल चांगलं गरम झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये ना वेडेवाकडे भजी सोडायचे. तर ह्याला खेकडा भजी याच्यासाठीच म्हणतात, कारण ते गोल भजी नाही सोडत. आपण जसे नॉर्मल गाड्यावरती भजी मिळतात ना अगदी तशीच भजी अशा पद्धतीने सोडून घ्यायचे. जसे हातातून कांद्या सकट भजी पिठासकट सुटतायत ना तसे सोडायचे. गॅसची फ्लेम पूर्ण लो टू मिडियम ठेवायची, अजिबात सुद्धा फुल करायचं नाही, कमी करायचं नाही. आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच ना जोपर्यंत भज्यांचा वरून कलर
थोडासा चेंज होत नाही ना तोपर्यंत भज्यांना अजिबात सुद्धा हात लावायचा नाही. सुरुवातीला 1.5 ते 2 मिनिटं तुम्हाला दिसून येईल की भज्यांचा कलर चेंज नाही झालेला, तोपर्यंत भज्यांना हात लावू नका. आपोआप भजी वरती येतील व्यवस्थित असे झाल्यानंतरच मग भज्यांना आपल्याला हात लावून तळून घ्यायचंय. आणि आता हे बघू शकता भज्यांचा वरून थोडासा कलर चेंज झालेला आहे. मगच याला झाऱ्याच्या साह्याने आपल्याला अलटून पलटून हे भजी तळून घ्यायचेत. भजी तळेपर्यंत ना अजिबात कुठेच गॅसची फ्लेम कमी जास्त करायची नाही. ज्या सुरुवातीला तुम्ही लो टू मिडियम फ्लेम ठेवणार ना त्याच फ्लेमवरती तुम्हाला हे भजी तळून घ्यायचे. भजी चांगले कुरकुरीत आतपर्यंत तळले जातात. जर गॅसची फ्लेम कमी फुल करत बसला ना तर मग मात्र भजी जास्त तेलकट होतील आणि पाहिजे तसे मस्त असे आतमधून शिवाय बाहेरून कुरकुरीत असे भजी तुमचे तळले जाणार नाहीत. सुरुवातीला मी तुम्हाला एक भजी दाखवलाच होता की कसं मस्त असं कुरकुरीत होतो, पण ना तसा कुरकुरीत होण्यासाठी तुम्हाला थोडे पेशन्स मात्र ठेवावीच लागतील. आणि अगदी छान असे ना भज्यांचा कलर आल्यानंतरच मग आपल्याला हे भजी काढून घ्यायचे. तर आता बघू शकताय किती छान असे हे भजी तळले गेलेले. त्याच्यापेक्षा जास्त कलर डार्क करत बसू नका, नाहीतर मग ते करपून बसतील. आणि आता ह्याचं ना हे सगळे भजी ना व्यवस्थित असे तेल नितळून ना आपल्याला काढून घ्यायचेत. आणि आता तुम्ही बघू शकता ही एक बॅच तर अगदी व्यवस्थित अशी तळून झालेली आहे. चांगलं तेल नितळायचं मग काढून घ्यायचं. जास्त तेलाचा वापर नाही होत बरं का हे कांदे भजी बनवण्यासाठी. आणि आता दुसरी बॅच सुद्धा आपल्याला तशीच सोडायची. तेल चांगलं गरम असावं, गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि वेडेवाकडे कशी जसे होत आहेत ना हातातून सुटतायत तसे भजी सोडत जायचे. गोल भाज्यांच्या आकारामध्ये भजी आपण नाही बनवत आहोत. खेकडा भजी कोल्हापूरचे स्पेशल आहेत. अगदी आपण त्याच पद्धतीने हे भजी बनवतोय. आणि हे भजी ना अगदी 1.5 ते 2 मिनिटं झाले की आपल्या शेपमध्ये आल्यानंतर मग ह्यांना छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय. आणि आता बघू शकता ही दुसरी बॅच सुद्धा ना मस्त अशी कुरकुरीत आपली तयार झालेली आहे. आता ना ह्या स्टेजला ना मी आता मिरच्या सुद्धा तळून घेते. तर मिरच्यांना मी अगोदरच थोडासा कट मारून घेतलेला, गॅस बंद केला आणि मगच मिरच्या मी तळून घेतलेत. तुम्ही ना भजी तळत आल्यानंतर मिरच्या त्याच्यामध्ये सोडल्या ना की त्यावेळेस तुम्ही भाज्यांसोबत पण मिरच्या तळून घेऊ शकता. तर आता हे बघू शकता मस्त अशी कुरकुरीत आपली भजी तयार झालेत. तर आता बघा तुम्ही अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगून हे कुरकुरीत भजी कसे बनवायचे हे तुम्हाला सांगितलेले आहेत. आता ह्या पावसाळ्यामध्ये एकदा या पद्धतीने तुम्ही भजी नक्की करून बघा. तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर रेसिपी सोबत.